नमस्कार मित्रांनो, मी विकास नारकर, तुझा माझा प्रवास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गणेशोत्सव जवळ येत आहे आणि गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आता मकर बनवत आहोत आणि हे मकर कसं बनवत आहेत तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, आपला ब्लॉग पूर्ण बघा. आणि आता सध्या तरी आम्ही वरती पार्टिशन वगैरे टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. झालर वगैरे लावलेले आहे चारी साईडून. आणि इथे आता बॉक्स टाइप मध्ये मकर. तर मित्रांनो, अशा प्रकारे फ्रेम तयार केलेली आहे. आणि आता आमचं कसं दरवर्षी आम्ही मुंबईवरनं फक्त सांगतो की आम्हाला मूर्ती पाहिजे म्हणून, एवढ्या हाईटची पण 3 टाईम मागवलेली. तिन्ही टायमाला असं प्रॉब्लेम झाला की मूर्तीची साईज उंच येते, मोठी मूर्ती येते. त्याच्यामुळे आमच्या डेकोरेशनचा जो प्लॅनिंग असतो तो चेंज होत राहतो. ज्या पद्धतीने आम्ही पहिले ठरवलं होतं आता त्याच्या व्यतिरिक्त आता वेगळं बनवत आहेत. आत्ताची जी मूर्ती आहे त्या पद्धतीने आम्ही डेकोरेशन बनवणार आहोत. ते कसं बनवतात ते तुम्हाला थोड्या वेळात माहिती पडेल. मित्रांनो, असं आम्ही घुमट बनवलेलं आहे, गणपती बाप्पांना आतमध्ये बसवणार. आणि त्या अगोदर आम्ही आता ह्याला हे दाखवणार आहे, गुफा दाखवणार आहे. गुफा म्हणजे हुंदराचं बिल असतं ना, त्या पद्धतीने बनवणार आहोत. तर आता याच्यावरती पप्पांनी पाणी मारलं आहे बारदानावरती. आणि हा आहे POP, हे POP त्याच्यावरती लेवण लावणार आतून बाहेरून. आणि हुंदराच्या बिळासारखा आकार देणार त्याला. मित्रांनो, हे आम्ही पाण्यामध्ये POP मिक्स केला आहे त्या गोणीला. तो आता असं लावायचं. ओके, हां, असं लावू मी पण. आतून लावायला लागेल. आतून लाव, मी लावतो तू आतून लाव. आणि बाबा याच्यात लांबी भर हे ना, हे पॅक करून टाकली पाहिजे. मध्ये मध्ये गॅप दिसते ते ना, बरोबर ना. तुमच्या चेहऱ्याला लागलं. आलो दे बघा काय गावाले कडिया कामवले. असं घुमट बनवलेलं आहे. मित्रांनो, दिवसभर पाऊस लागतोय, त्याच्यामुळे हे आम्ही जे दुपारी बनवून ठेवलेलं ते चांगल्या प्रकारे सुकलं नाही. तर आम्ही गाडपाणी म्हणून कडनं ऑलेजनचा बंदोबस्त केला. त्या ऑलेजनने चांगलं लवकरात लवकर सुकायचा प्रयत्न चालला आहे. आणि इथं आता कमानीला पप्पा POP लावत आहेत, पप्पा आणि भाऊ. असं धारवर खाली पार्सल बघितला. डेकोरेशन आपलं थोडं थोडं एकदम हार्ड होत चाललंय, म्हणजे सुंदर बनत चाललंय. हे सुकण्यासाठी आम्ही आतमध्ये हॉलेजन लावलेलं आहे. आणि हॉलेजन याच्यासाठी लावलं की दिवसभर पाऊस होता, तर हे थोडं ओलं राहिलं आहे, बघू शकता तुम्ही. ते सुकण्यासाठी आम्ही हा हॉलेजन लावलेला. आणि हॉलेजनच्या साह्याने गरम करून त्याला सुकवणार आहेत. आणि इकडे काम चाललं आहे वायरिंगचं. तोरण बांधतायत बारका भाऊ, शिवानी. आणि इकडे नवीन वायरमॅन कुठला बल्ब गेलाय? हा चांगला आहे काय? हा चांगला आहे, वरती बघ, वरती बघ. हा चांगला आहे, चांगला आहे. तोरण चालू आहे ना? नाही चालू. बल्ब गेलाय कुठला? आमचा नवीन वायरमॅन. हा एक टेप तू लावली बेटा. हा चालू आहे.
मित्रांनो आपलं फायनल डेकोरेशन झालेलं आहे गणपती बाप्पांसाठी. आता याच्यामध्ये थोडंसं एक ॲड होणार आहे. ते ॲड होणार आहे की जे माती टाकलेली आहे ते मित्रांनो आम्ही माती टाकलेली आहे. त्या मातीवरती हे कडधान्य रुजलचे ठेवायचे म्हणजे बारीक. मित्रांनो ही थीम अशी आहे की आमचे गणपती बाप्पा उंदरावरती आहेत. तर उंदरावरती मोठे आहे म्हणून आम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे असं दाखवलेलं आहे की उंदराचं बिल दाखवलं आहे आणि त्या बिलातनं गणपती बाप्पांना बाहेर घेऊन येतो उंदीर असं दाखवलेलं आहे. आता ते गणपती बाप्पा जेव्हा फायनल बसतील उद्या गणपती बाप्पा येतील तर त्यांना आपण जेव्हा बसवू आणि जेव्हा बारीक बारीक रोपं येतील तेव्हा डेकोरेशन अजून छान दिसेल. ते तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा ब्लॉग मी इथे थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ येणार ते तुमच्याजवळ लवकर. चला मग मित्रांनो आपला ब्लॉग हा आपण इथं थांबवूया. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.